हे हाय हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राची एव्हरीडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. तर आय होप सगळे छान मजेत वगैरे असतील. तर आज मी तुमच्याशी एका विषयावर बोलणार आहे आणि तो विषय आहे म्हणजे मुलांना घरकामाची सवय कशी लावायची. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, मुलांना घरकामाची सवय कशी लावायची. तर अनेक पालकांना वाटतं की मुलांनी फक्त अभ्यास करावा, पण मुलांना लहानपणापासूनच घरातली छोट्या छोट्या कामांची सवय लावली तर ते अधिक जबाबदार आणि स्वावलंबी बनतात. सुरुवात अगदी छोट्या छोट्या कामापासून करायची असते. जसं की मी मुलांना सकाळी उठलं की मी त्यांना बिछाना आवरायला सांगते. ॲक्च्युली मी मोठ्या मुलाला जास्त सांगते, कारण की विहान अजून थोडा लहान आहे, तर तो प्रॉपर काही त्याला असं म्हणजे बोलतं ना, असं चादर वगैरे म्हणजे बेडशीटची तर हलकी असते, पण आपले जे गोधड्या वगैरे असतं ना त्या जड असतात, तर त्याला उचलता येत नाही. म्हणून ही कामं मी सोहमपासून सुरुवात केली आहे आणि सोहमला बघून बघून विहान शिकतो आहे बरीच कामं. तर आता माझा म्हणण्याचा मुद्दा काय की मुलांना ही छोटी छोटी कामं सांगली की तुम्हाला त्याचा हातभार लागतो आणि ती कामं तुमची वाचतात आणि जेणेकरून तो वेळ वाचला की तो तेवढा वेळ तुम्ही दुसऱ्या कामाला देऊ शकता. तर मग सोहमला मी नेहमी जेव्हा आम्ही उठतो ना तर बिछाना आवरण्याची जिम्मेदारी त्याची असते, जबाबदारी त्याची असते. मग तो सकाळी बिछाना आवरतो, सोफे आवरतो, बेड पण तो स्वतः क्लीन करतो आणि इतकं सुंदर क्लीन करतो, नीटनेटकं टापटीप, की मलासुद्धा एवढं छान जमणार नाही, म्हणजे एवढं तो परफेक्ट झाला आहे. स्टार्टिंगला त्याला ती कामं नाही जमायची, अवघड जायची, पण मी त्याला ती करून दिली आणि त्याचे ते काही कामं ती चुकीचे असले तरी मी त्याला ॲप्रिशिएट करायची की वाव खूप छान केलं, खूप छान केलं. आणि मग असं चण्याच्या झाडावर चढून मुलांना, मग मुलं चढतात चण्याच्या झाडावर, मग मम्मा अशी बोलते, मग मम्माला कॉम्प्लिमेंट म्हणून मस्त आम्हाला काहीतरी बोलतो ना असं वाहवा मिळावं म्हणून ते मुलं खूप छान प्रकारे करतात. कधी कधी ना टंगळमंगळ पण करतात, पण तेवढं चालून जातं की नाही आपलीच मुलं तो. मग त्याला दोन्ही टाईम मी सोफे आवरायला सांगते आणि इतर वेळेस विहानच विस्कटतो म्हणून विहानला सांगते. त्याला मी नियमच केला आहे, तू विस्कटणार तर तूच सोफे आवरणार आहे. प्लस तो जेवल्यावर मी त्यांना त्यांची प्लेट घेऊन जायला सांगते की आम्ही जेवायला बसल्यावर की छोटी मोठी वस्तू आणायला मी सांगते त्यांना, जसं की चपातीचा डब्बा घेऊन जा, ताटं घेऊन जा, स्पून घेऊन जा, पाणी घेऊन जा. बाकी जी काही गरम वस्तू असं मी त्यांना सांगत नाही. मला स्वतःलाच भीती वाटते की अगदी पायावर पडलं वगैरे तर काय व्हायचं, म्हणून दोघांनाही आळीपाळीने मी सांगत असते. दोघांची भांडणं पण होतं त्याच्यावरून कधी कधी की तू आण, मी आण, हे वगैरे आण, पण मी विहानला टाळते कारण की खूप लहान आहे तो. अगदीच हातातून पडलं, पायावर पडलं म्हणून मी घाबरते, पण तरी त्याला मी कधी कधी सांगते. तर अशा प्रकारे दोन्ही मिळून मिसळून कामं करतात. अगदीच विहानला तर कधी कधी जोश येतो की दादाला जर मी गुड बोलली ना की विहानची जेलसी होते, मग मम्मा मी पण करणार म्हणून मग तो सुद्धा करायला जातो आणि मग मी गुड म्हणावं म्हणून. मग असं असतं, एकाचं बघून दुसरं शिकतं. मग अशी बरीच कामं आहे, जसं की बेड, आता बघा रात्री बिछाणासुद्धा तोच टाकतो. खूपच अगदी मला त्याने तो तसं मला रिक्वेस्ट करत नाही की मम्मा आज मी नाही टाकणार, कधी असं झालंच नाही. पण कधी मलाच वाटतं की जाऊ दे लेकरावर नको एवढा अत्याचार, म्हणून मी कधी मी टाकून देते. पण ती खूप रेअरली गोष्ट घडते, इतर वेळेस तोच टाकतो त्याचं. मग अभ्यास आणि छोटी मोठी घरची कामं सगळं मॅनेज करतो बिचारा. खूप गुणी आहे माझा मुलगा तसा. किंवा चहा पिलो ना मी तर चहाची टाक तुम्ही गेलेत ना तर तुम्हीच बसायचे, कारण की आधी मी सगळंच आवरायचं. असं वाटायचं अरे आम्ही सगळे चहा प्यायला बसतो आणि फक्त आवरते मी एकटीच का, कारण मी घरची स्त्री आहे म्हणून. नाही असं का, आता ह्याच्या जागी 2 मुली असतात तर त्यांना मी काम सांगितलंच असतं ना. मग मुलं आहे म्हणून त्यांना काय काम नाही सांगायचं असं का, म्हणून मी त्यांना शिकवले आहे. आणि त्याचं मोठं कारण म्हणजे काय माहिती आहे का, की मी आजारी पडले की घर तरी ॲटलीस्ट स्वच्छ राहायला पाहिजे. स्वयंपाक नाही जमला ठीक आहे, पण घर तरी स्वच्छ राहायला पाहिजे. किंवा बाहेरून आलेल्या व्यक्तींना पाणी देणं, रिस्पेक्टफुली त्यांना आदर करणं किंवा त्यांचं वेलकम करणं, माझी आई आली किंवा इतर कोणी आलं तरी. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.